शिवसेना जिला प्रमुख व माजी नगर सेवक भिवंडी महानगर पालिका के सम्मानीय श्री डॉक्टर देवानंद जी थले के जन्मदिन के शुभ अवसर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी उनके चहितों द्वारा समाज उपयोगी कार्यक्रमों का आयोजन कर जन्मदिन भी दर्जनों केक काट कर उल्लास के साथ मनाया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवरों के साथ साथ नातेवाईक मित्र मंडली ने उपस्थित होकर शिवसेना जिला प्रमुख व माजी नगर सेवक भिवंडी महानगर पालिका के सम्मानीय श्री डॉक्टर देवानंद जी थले को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। डॉक्टर श्री देवानंद जी थले साहेब आज वाढदिवस असून त्याचा वाढदिवस म्हणजे संपूर्ण या ग्रामीण भागामध्ये परवणी असते। त्या माध्यमातून लोक संपूर्ण कार्यक्रम त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा असतात। त्याच्या मनात एकच फोकस असतो, आता मी आमचा देवानंद थले आणखी पुढे जावं आणि आणखी विधायक कामं या विभागामध्ये करावी, आणखी विधायक कामं करून त्या लोकांच्या बाबतीत सर्वांच्या बाबतीत कसं काय चांगलं होईल त्या दृष्टिकोनात त्याचं नेहमी प्रयत्न असतात। तर प्रयत्न असताना त्यांना शुभेच्छा देण्याकरता धन्यवाद। डॉक्टर देवानंद थले साहेबांचा आज वाढदिवस त्या ठिकाणी आहे। जिल्हा प्रमुख ग्रामीण जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी आहे। दादांचा वाढदिवस म्हणजे ह्या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये एक जल्लोष त्या ठिकाणी असतो आणि त्या जल्लोषामध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने हा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होतो। त्याच्यामध्ये आपल्याला बघितलं असेल आपण की आरोग्य शिबिर त्या ठिकाणी नियोजित करण्यात आलेलं आहे, विविध कार्यक्रम त्या ठिकाणी नियोजित केलेले आहेत आणि या भागात एक चांगलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आहे की दादांच्या माध्यमातून आज ग्रामीण भागामध्ये सर्वांनाच आपल्याला एक चांगलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी मिळालेलं आहे आणि यापुढेही चांगल्या पद्धतीने त्यांच्या हातातनं समाजसेवा असेल की लोकांची सेवा त्या ठिकाणी असेल, गोरगरिबांना जी मदत त्या ठिकाणी होते मदत करण्याच्या दृष्टिकोनातून दादांच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना आजपर्यंत या भागात आपण चांगलं काम त्यांच्या हातातून झालेलं आहे। यापुढे अशाच पद्धतीचं काम त्या ठिकाणी त्यांच्या हातातून होईल म्हणून आपल्याला सर्वांच्या म्हणजे ग्रामीण भागातील जनतेचं असेल किंवा ठाणे शहरातील त्या ठिकाणी जनतेचं असेल त्यांच्या सर्वांच्या वतीने मी आज वाढदिवसाच्या शुभेच्छा त्या ठिकाणी देतो। Thank you. All the
रामजी भोसले साहेबांचे अत्यंत जवळचे स्नेह खाली घ्या, बुके खाली घ्या. समोर बघा. समाजसेवेचे उपप्रमुख योगेश राऊत प्रेम असलेले सुंदर शिवे एक मिनिट. सचिव या उमाकांतजी पाटील कांदळगावची ठीक है. एक मिनिट कॅमेरामध्ये बघा. सामाजिक उपस्थित आहे सगळं स्वागत. इथे बघा. एक मिनिट. फुल हा जल्लोष कायम आहे नक्कीच. या आडनावाची ताकद बघत मित्रांनो 2-3 बंधूचे आहेत. शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत. या शतभावाने तरी संख्येने वागावी आणि प्रत्येक एक कामाला आम्ही असावं असं मला वाटते. पण कदाचित तो योग येईल किंवा सांगता येत नाही. पण 100 वेळा असं ते कामला आम्ही जिथं असू तिथं आम्हाला आनंद होईल असं मला वाटतं. देवानंद खरे यांचा 50 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने आपण त्याला शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण जमलेलो आहोत. देवानंद खरेचं कार्य वगैरे हे सगळं आम्हाला सर्वांना स्वभाव वगैरे सगळं माहिती आहे. परंतु तरी देखील त्यांच्या हातून जे काही कार्य आजपर्यंत झालेलं आहे याहीपेक्षा जास्त पुढील कार्य याच्यामध्ये आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचं व्हावं अशा स्वरूपाच्या शुभेच्छा मी देतोय आणि त्यांना आशीर्वाद पण देतोय. कारण ते फक्त 50 वर्ष आहेत आणि मी फक्त 80 वर्ष आहे. त्याच्यामुळं मला अधिकार आहे त्याला शुभाशीर्वाद देणे आणि त्याला ज्या ज्या काही गोष्टी मार्गदर्शन करायला पाहिजे ते करण्याचा एक प्रकारचा अधिकार हा माझा आहे. देवानंद खरे यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आताशी फक्त तुम्हाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. आता खऱ्या अर्थाने तुम्हाला परिपक्वपणा आलेला आहे. त्याच्यामुळं याच्या पुढचं तुमचं आयुष्य आणि राजकारण हे परिपक्वतेच्या दृष्टिकोनातून झालं पाहिजे. हे सगळं जर कमी केलं असेल आणि जर या परिस्थितीमध्ये ते जर उभे राहणार असतील तर माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या आमच्या सर्वांच्या शुभेच्छा हे त्यांच्याबरोबर आहेत आणि आपण सर्व त्याच्याबरोबर आपण राहणार आहोत आणि त्याला त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सर्वजण शुभेच्छा देऊया. तेव्हा आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात त्याला शुभेच्छा आपण दिलेल्या आणि त्या सर्व शुभेच्छा ज्या प्रेमावृत्ती आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही कोणाचा स्वार्थ असणार नाही अशा स्वरूपाची भावना व्यक्त करून मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन मी माझे बोलू शकतो. जिल्हा परिषद ठाण्याचे नंतर भिवंडी पूर्वचे तालुका प्रमुख पाटील आपलं सुद्धा स्वागत. प्रत्येकाच्या कार्यक्रमात थँक्यू.
सकाळपासून नॉन स्टॉप ही गर्दी आहे मित्रांनो. खूप छान सर्वांनी स्वागत आहे साहेबांचे प्रत्येक समर्थक आपण आज 30 जून निमित्त माझा वाढदिवस 50वा वाढदिवस साजरा करण्यात आला. तर कार्यकर्त्यांनी मला वाटतं एक हप्त्यापासून ते कार्यक्रम कंटिन्यू चालू होते. वृक्षारोपण असेल, वस्त्र दान असेल, त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी शिलाई मशीन असेल, आपले जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी सायकल वाटप असेल, त्याच्यानंतर मशीन असेल, असे विविध प्रकारचे समाजामध्ये उपयोगी येतील असे कार्यक्रम सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतले. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर वाढदिवस ही संकल्पना लोकांसाठी काहीतरी मला वाटते आपल्या हातून दान धर्म झालं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये मोठे मोठे राजा महाराजेसुद्धा दान धर्म करीत आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून बघत आलो आहे. तर हा दान धर्म हा वाढदिवसानिमित्त केला जातो की आपल्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही गरीब माणूस ह्या एरियामध्ये उपाशी राहता नाही, त्याची संकल्पना ही आहे. पण ती संकल्पना आपण सगळ्यांनी जोपासली पाहिजे आणि समाजामध्ये आपण चांगल्या प्रकारचा मेसेज दिला पाहिजे की वाढदिवसानिमित्त चांगले संकल्प केले पाहिजे. तर मीही प्रत्येक वर्षी असा चांगला संकल्प करतो की आपल्यामध्ये एखादा अवगुण असेल तर तो गुण कसा पुढच्या वर्षी कमी होईल ह्याची दक्षता आपण प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आणि मित्रांनो, आपण वाढदिवस जे आहे ते आपल्या वाढदिवस हे कार्यकर्त्यांनी साजरे केले पाहिजे, त्यांच्यामध्ये जल्लोष पाहिजे, तर त्या खऱ्या अर्थाने त्याचं मला वाटते उद्दिष्ट पार होईल. आणि आज भिवंडीमध्ये माझे जेवढे कार्यकर्ते असतील, माझ्यावर प्रेम करणारे असतील किंवा कुठल्याही पक्षातले असतील, कुठल्याही जातीचे असतील लोक, तर मला वाटतं सगळ्या जातीतल्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे. आणि कुठलीही जात पात धर्म आणि पद न बघता जी लोकं आपल्या बरोबर असतात ती आपली आहेत या प्रकारचं मी मानतो. आणि अशा प्रकारच्या लोकांना बरोबर ठेवणं मला योग्य वाटतं आणि अशा प्रकारच्या लोकांचं मला सहकार्य आहे. त्याच्यामध्ये आपल्या विविध जाती भेद सगळे लोक माझ्याबरोबर आहेत आणि त्याबद्दल मला आनंद वाटतो की आपण कुठंतरी एक माणूस म्हणून जन्माला आलो आहे. तर आपण एक माणूस म्हणून सगळ्यांबरोबर चांगलं राहायला पाहिजे, आपल्या हातून चांगलं कार्य घडायला पाहिजे. अशा प्रकारचं मला वाटतं तो हा दिवस आहे आणि प्रत्येकाने त्याच्या जन्मदिवशी चांगलं काहीतरी काम करण्याचा हेतू आपण आयुष्यात पकडला पाहिजे. आणि या भिवंडी तालुक्यामध्ये जी काही उणीव असेल, ठाणे ग्रामीणमध्ये काही उणीव असतील, तर मला वाटते आपण चांगल्या प्रकारे सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचं सोल्युशन काढलं पाहिजे. आणि येत्या काळात मला वाटते सर्वसामान्य माणूस याला येत्या काळामध्ये ट्रॅफिकपासून तर रस्त्याची दुरावस्था या सगळ्या गोष्टींमध्ये आपण प्रत्येकाने एकत्र येऊन मला वाटते काम करावं पाहिजे. त्याच्यावरती एकमेकावरती टीका न करता सत्ताधारी असो की विरोधक असो लोकांसाठी चांगलं काम व्हायला पाहिजे. नाही तर राजकारणी लोक नुसतं फसवण्याचं काम करतात, प्रत्येकाला वायदे देतात, वचनं देतात, कोणी पूर्ण करत नाही. त्याच्यामुळं आता राजकीयदृष्ट्या लोकांचा मला वाटते प्रत्येकाकडनं प्रत्येक माणसाचा राजकारणावरून आता विश्वास उडत चालला आहे. तेव्हा मला वाटतं येत्या काळात सगळ्यात मोठी म्हणजे मनुष्यसेवा असेल, म्हणजे सोशल वर्क हे मला वाटतं याच्याकडं सगळ्यांचं झेप असेल. आणि त्यामुळं आपण आता बघितलं असं या इलेक्शनला की निलेश सांबरे यांनी अपक्ष लढूनसुद्धा 2.5 लाख मतं घेतली, म्हणजे ही यांची समाजसेवा आहे. तर मला वाटते पुढच्या काळात लोक राजकारणापेक्षा समाजसेवेला प्राधान्य देतील आणि आमची पावलं नेहमी त्या समाजसेवेकडेच असतात. राजकारण आम्हाला बाळासाहेबांनी सांगितले की 20% राजकारण आणि 80% समाजकारण. तर हळूहळू मला वाटते आम्ही 90%च्या पुढे समाजकारणातच जाऊ अशी आमची पुढची पावलं असतील. आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान या आमच्या संघटनेची पुढची वाटचाल असेल की नक्की सोशल आणि समाजाविषयी आपल्याला कसं चांगला करता येईल, लोकांमध्ये कसं मतभेद कमी करता येतील याच्यासाठी पुढची पावलं असेल. आणि माझ्यावरती प्रेम करणारे अनेक लोक आली, मला आशीर्वाद दिला. माझ्या आयुष्यामध्ये जे 50 वर्ष निघून गेली ते 50 वर्षात मला जेवढं लोकांसाठी करता आलं
तेवढं मी केलं. पण त्या देवाने अजून माझं आयुष्य जर असेल माझं, तर मी नक्की लोकांसाठीच झिजण्याचा प्रयत्न करेन, लोकांसाठीच सेवा करीन. अशा प्रकारची आजच्या दिवशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे सगळ्यांचे मी अभिनंदन करून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. आज रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवानंद थले साहेब यांचे ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत आणि आदरणीय शिंदे साहेब यांचा त्यांना मोठा आशीर्वाद आहे आणि ज्यांच्या तालमीत त्यांनी समाजाचं काम केलेले आहेत तो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या तालमीत त्यांनी समाजसेवा केलेली. या पद्धतीने त्यांचं समाजसेवा सुरू आहे. मला आजही आठवत आहे की देवानंद थले साहेब हे संपूर्ण जिल्हाभर गोरगरिबांना समाजसेवा करून त्यांच्या काही ज्या अडीअडचणी असतील ते सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की मी 50व्या वर्षी पदार्पण केलेलं आहे, परंतु मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आमचंही प्रत्येक कार्यकर्त्याचं 1-1 वर्ष आयुष्य देवो आणि ते सत्व आयुष्य हो आणि चांगले काम समाजामार्फत घडो, अशा प्रकारची त्यांना मी शुभेच्छा देतो. कारण देवसुद्धा नेहमी चांगल्या माणसाच्या पाठीशी असतो आणि म्हणून मी 50व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना माझ्या संपूर्ण ठाणे जिल्हा शिवसेना पक्षातर्फे शुभेच्छा देतो आणि पुढील भावी वाटचालीबद्दल ही शुभेच्छा देतो. माझी स्वतःची इच्छा आहे की आमचे जे बरेचसे सहकारी होते ते मोठमोठ्या पदावरती बसलेले आहेत आणि यांचं कार्य एवढं महान आहे की त्यांच्या नावातच देव आणि आनंद, म्हणजे देवाचा आणि आनंद मिळवणारा असा जो समाजात माणूस आहे त्यांनी एकदा तरी आमदार बनावा, अशा प्रकारचे मी 50व्या वर्षी शुभेच्छा देतो. पुन्हा एक वार मी त्यांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो.